आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. असतानाच प्रार्थना करूया. आपलं लक्ष त्या प्रभू परमेश्वर देवबापाकडे लावूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, त्याने आपली काळजी घेतली, आपल्या गरजा त्याने पुरविल्यात. आपल्या येण्या जाण्यामध्ये तो आपल्या सोबत आहे. होय प्रभू देवबापा, पुन्हा आज या पवित्र वारी आम्ही तुला उंच करीत, देवबापा तुझं स्तवन करीत, तुझे आभार मानित तुझ्या समोर येतो. देवबापा, तू थोर आहेस, जिवंत आहेस, आमची काळजी घेणारा आहेस प्रभू, आम्हावर प्रेम करणारा आहेस. आम्ही तुला उंचावितो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुला धन्यवाद देतो देवबापा. इथं देवबापा, मागील आठवडाभर जी सर्व तू आम्हावरती दया केलीस, तुझी कृपा पुरविलीस प्रभू देवबापा, पुरवठा आम्हास केला, आशीर्वादित केलंस प्रभू, तुझे आभार मानतो. आज पुन्हा या पवित्र वारी तुझी भक्ती करण्याकरिता तू आम्हास एकत्र केलं, तुझे आभार मानतो देवबापा. तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे देवबापा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. पुन्हा आज तुझ्या समोर आम्ही एकत्र येत असताना प्रभू तुझी उपस्थिती तू आम्हामध्ये दे. होय परमेश्वर देवबापा, तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हास पुरव राजा. आणि पवित्र देवबापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर देवबापा, तुझं गौरव तू यामधून करून घे देवबापा. आम्ही आठवण करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, दवाखान्यामध्ये आहेत. अशा प्रत्येकावरती तू दया कर पवित्र देवबापा, त्यास आरोग्य दे. जे आज कष्टी आहेत, दुःखी आहेत प्रभू, त्यांना धीर दे, सांत्वन दे. आणि परमेश्वर देवबापा, तू त्यांचं सहाय्य कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आमची प्रार्थना आहे देवबापा, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम असं वातावरण तू आम्हास पुरव देवबापा. आणि या सर्वाच्या द्वारे केवळ तुझं गौरव तू करून घे रे बापा. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन.
बसूया आपण. गीत गात परमेश्वर देव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण उंचावूया. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार आपल्या सर्वांना येणारं गीत आहे. यावेळेस सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभू देव बापाची स्तुती करूया. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार, स्वर्गाचेच द्वार. या भक्तीच्या माध्यमातून जणू काही त्या स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करतो. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करतो. आणि परमेश्वराची समक्षता ही नेहमीच आम्हा प्रत्येकासाठी मोठ्या आशीर्वादाची या प्रकारे ती आहे. आणखीन एक गीत आपण गाऊया, प्रभूची स्तुती करूया. उपासना संगीतामधून 342 नंबरचं गीत आहे, ज्यामध्ये प्रभूवरील जे प्रेम आहे ते
गीत करता या ठिकाणी आमच्या समोर तो ठेवत आहे. तू प्रिय हे प्रभू, तू प्रिय अपार, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार. ज्यांना येतं त्यांनी गायचं आहे, ज्यांना नाही येत त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. उपासना संगीतातून 342 नंबर. पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. आणि आज मिसेस वेरोनिका हिवरे वहिनी आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. मसीह में प्रियजनों को मेरा सलाम. भजन संहिता 121. मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, मुझे सहायता कहाँ से मिलेगी? मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है, जो आकाश और पृथ्वी का करता है. वह तेरे पाँव को टलने न देगा, तेरा रक्षक कभी न ऊँगेगा. सुन, इज़राइल का रक्षक न ऊँगेगा और न सोएगा. यहोवा तेरा रक्षक है, यहोवा तेरी दाहिनी और तेरी आड़ है. न तो दिन को धूप से और न रात को चांदनी से तेरी कुछ हानि होगी. यहोवा सारी विपत्ति से तेरी रक्षा करेगा, वह तेरे प्राण की रक्षा करेगा. यहोवा तेरे आने जाने में तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा. मेरे प्रियो, हम सभी जानते हैं कि भजन संहिता 121 यह यात्रा का गीत है. हम जानते हैं कि इसके पहले पद में वो कहता है कि मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा. मैं आपको एक बात बताना चाहती हूँ कि इजरायली साल में 3 बार यरूशलेम की ओर यात्रा करते थे. उस दरमियान का ये गीत है. तो यरूशलेम जो था वहाँ पर मंदिर था और उस मंदिर की ओर वे यात्रा करते थे. और यरूशलेम जो था वो ऊंचाइयों पर था, इसलिए वे कहते हैं कि मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, क्योंकि वो मंदिर की ओर प्रस्थान को करते हैं. मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है, जो आकाश और पृथ्वी का करता है. मेरे प्रियो, जब इजरायली उस यात्रा को करते थे तो हम जानते हैं कि
वो जब यात्रा करते थे तो वहाँ पर हमें आज जिस प्रकार की सुविधाएं प्राप्त होती है, जैसे हम बस से, बाइक से, जैसे जो भी सुविधाएं हमारे पास है उससे ट्रैवल करते हैं, है ना। उस दरमियान ऐसी कोई सुविधाएं उपलब्ध नहीं थी और वे जंगल के मार्ग से, सकरे मार्ग से, और हम कहते हैं वो पथरीला मार्ग रहता था, वहाँ से वो ट्रैवल करते मतलब पैदल यात्रा करते हुए जाते थे। मार्ग में अनेक प्रकार की समस्याएं आती थी। हम जानते हैं कि वे पैदल यात्रा करते थे और वो कितना ही दूर रहता था, है ना। उनके पाँव को ठेस लगना, स्लीपर या फिर शूज, किसी प्रकार के कुछ भी नहीं था, बट वे वैसे ही यात्रा करते थे। मार्ग में आने वाली उस हर एक प्रकार की समस्याओं में, मुसीबतों में, बाधाओं में परमेश्वर उनकी सहायता करता था और वे जाते थे। उनको लगन थी उस मंदिर की ओर जाने की, है ना। इसलिए वो उतनी समस्या आती थी फिर भी वे जाते थे, है ना। तो इसका एक दूसरा पहलू हम देखते हैं कि परमेश्वर उन सारी बातों में उनकी क्या करता था, रक्षा करता था। इसका शीर्षक है कि परमेश्वर हमारा रक्षक है। तो इजरायलियों की रक्षा वो करता था, एक उनकी गवाही है ना, कि वो हर एक परिस्थिति में उनकी रक्षा करता था। हम देखते हैं कि आज इस संसार रूपी मार्ग में, सुनिए मुझे, इस संसार रूपी मार्ग में यदि आज हम यीशु नासरी रूपी मार्ग का चुनाव करते हैं, इस संसार रूपी मार्ग में यदि हम आज यीशु नासरी रूपी मार्ग का चुनाव करते हैं, तब जब हम उस मार्ग पे चलते हैं, हम जानते हैं कि यहाँ से मुझे अगर नागपुर जाना है तो मुझे मूर्तिजापुर का मार्ग पकड़ना पड़ेगा। इधर से पूना का मार्ग पकड़ूंगी तो नागपुर आएगा क्या? नहीं, है ना। इसलिए हमारा डेस्टिनेशन स्वर्ग है। यदि मुझे स्वर्ग में पहुंचना है तो मुझे कौन सा मार्ग चुनना पड़ेगा? यीशु नासरी रूपी मार्ग चुनना पड़ेगा। क्यों? क्योंकि वचन कहता है, यूहन्ना रचित सुसमाचार में यीशु मसीह ने खुद कहा है कि मैं मार्ग हूँ, है ना। बिना मेरे कोई पिता तक पहुंच सकता है क्या? पिता कहाँ है? स्वर्ग में है। बिना मेरे कोई पिता तक नहीं पहुंच सकता है। तो प्रियो, जब हम इस मार्ग में चलना शुरू करते हैं, यीशु नासरी रूपी मार्ग में, तब निश्चित ही जान लीजिए, आप ऐसा नहीं बोल सकते कि समस्याएं नहीं आएंगी, बाधाएं नहीं आएंगी या फिर किसी प्रकार की परिस्थितियां नहीं आएंगी। निश्चित ही आएंगी, पर याद रखिए, जब आप उस मार्ग पे चलते हैं, शैतान आपके विचारों के द्वारा आपके जीवन में काम करने की कोशिशों को करता है ताकि आपका पाँव फिसले, है ना, कई परिस्थितियों में। लेकिन वचन क्या कहता है? जब आप उस मार्ग पे चलते हैं तो तीसरा पद क्या कहता है? वह तेरे पाँव को टलने न देगा। निश्चित ही अगर वचन कहता है, हम जानते हैं, हमने अभ्यास किया है ना, यदि वो कहता है तो वास्तव में उस चीज की पूर्तता होती है ना। तो वह तेरे पाँव को टलने न देगा, तो वास्तविक वह अपने पाँव को टलने नहीं देता है। भले ही वैसी स्थिति आए, परिस्थिति आए, वो आपको संभाले रखता है। पवित्र आत्मा उसने सहायता के लिए दिया है। जब आप कुछ गलती करते हैं, भाई एलन ने बहुत मस्त कहा था, अंदर से एक टोचक नहीं आती है ना, पवित्र आत्मा गाइड करता है। हेलो हेलो, मिस्टेक हो रही है, आपका सुनना उसको काम है पवित्र आत्मा को, कि क्या बोल रहा है पवित्र आत्मा। हम हमेशा अनदेखा करते, क्योंकि मालूम है, वचन कहता है कि चौड़ा है वह मार्ग जो विनाश की ओर लेके जाता है, और सकरा है वह मार्ग जो स्वर्ग की ओर लेके जाता है ना। वचन यहाँ पे कहता है, यहोवा तेरा रक्षक है, यहोवा तेरी दाहिनी और तेरी आड़ है, न तो दिन को धूप से और न रात को चांदनी से तेरी कुछ हानि होगी। मेरे प्रियो, दूसरे पद में वो ये कहता है कि मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है जो आकाश और पृथ्वी का करता है। आकाश और पृथ्वी का करता है मतलब उसने आकाश और पृथ्वी को निर्माण किया है। न तो दिन को धूप से, धूप अर्थात सूर्य, न तो सूर्य और न चांदनी से किसी प्रकार की तुझे कुछ हानि होगी, क्योंकि वे उसका निर्माण करता परमेश्वर है और वो उसके अधीनता में है। तो आप जब उस मार्ग पे चलते हैं, मुसीबतें आएंगी परंतु आपको हानि नहीं पहुंचाएगी। यह सारी विपत्ति से तेरी रक्षा करेगा, वह तेरे प्राण की रक्षा करेगा, यह तेरे आने जाने में तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा। मेरे प्रियो, मुझे ऐसा लगता है कि जब मैं पढ़ रही थी तो मुझे ऐसा लग रहा था इजरायली ये यहोवा के विषय में गवाही को दे रहे हैं, है ना। वो जैसे कि मैंने कहा, साल में 3 बार वे यात्रा करते थे, मतलब वो उनका अनुभव है, परमेश्वर ने किस तरीके से उनको उनकी रक्षा की है और सहायक बनकर रहा है। तो ये उनके जीवन की गवाही है कि परमेश्वर उनके प्राणों की भी रक्षा करता है। मेरे प्रियो, परमेश्वर हमारी भी, जब हम उस मार्ग पे चलते हैं ना, तो वास्तविक ये जान लीजिए, निश्चित ये जान लीजिए, परिस्थितियां आएंगी, बाधाएं आएंगी, लेकिन वह हमारे प्राणों की रक्षा अब से लेकर परमेश्वर के उस निर्धारित समय तक, जब तक कि वो नहीं चाहता है, वो सच में और वास्तविक तौर पे हमारी रक्षा करता है। इसलिए ऐसे अद्भुत रक्षक के लिए, ऐसे प्रेमी परमेश्वर के लिए
आइए हम क्वायर के साथ मिलकर कुछ सुंदर से गीतों को गाकर उसकी स्तुति और आराधना करें। थँक्यू. प्रभू देव बापाची स्तुती असो. यावेळेस देव बापाला उंच करूया, त्याला गौरव देऊया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण त्याच्या नावाला उंच करूया. देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला गौरवूया. पहिलं जे गीत आहे उपासना संगीत 349 नंबरचं गीत आहे. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. आपण सर्व मिळून गाऊया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. आणखी एक गीत आहे जे आपल्या सर्वांना येते. जीवा स्तुती सर्वदा. आपण सर्व मिळून गाऊया. जीवा स्तुती सर्वदा. जीवा स्तुती सर्वदा. स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा. स्तुती
गभानी नच अवमानी गाय गभानी नच अवमानी गरीब जहाला विश्वाचा धनी गरीब जहाला विश्वाचा धनी यास्तव स्तुती कर जीवा यास्तव स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा मागील शिक्षा रद्द झाली मागील शिक्षा रद्द झाली विमल जिज्ञास्तव शक्ती मिळाली विमल जिज्ञास्तव शक्ती मिळाली यास्तव स्तुती कर जीवा यास्तव स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा नरकामधुनी मज सोडविले नरकामधुनी मज सोडविले स्वर्गामध्ये मज बसविले स्वर्गामध्ये मज बसविले यास्तव स्तुती कर जीवा यास्तव स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा प्रिय सखा प्रभु येईल येईल प्रिय सखा प्रभु येईल येईल दिव्य देह क्षणी मज बनवील दिव्य देह क्षणी मज बनवील यास्तव स्तुती कर जीवा यास्तव स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा स्तुती कर जीवा स्तुती सर्वदा प्रभूच्या स्तुतीसाठी एक नवीन गीत आहे तेरे सन्मुख शिष्य नवाते हे जग के करता डूबे हुओ को दे दे सहारा कर दो बेड़ा पार आपण गाण्याचा प्रयत्न करूया तेरे सन्मुख शिष्य नवाते तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता डूबे हुओं को दे दो सहारा कर दो बेड़ा पार डूबे हुओं को दे दो सहारा कर दो बेड़ा पार पाप के बादल
आपण आता सर्वजण उभे राहूया आणि देवाच्या स्तुतीसाठी हे दुनिया का राजा येशू आपण सर्व मिळून गाऊया. हे दुनिया का राजा येशू. का राजा यीशु है दुनिया का, है दुनिया का राजा यीशु साथ मेरे वो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु मुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. अपनी जासूली पे देखे अपनी जासूली पे देखे प्यार किया सबको ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. वो मेरी चट्टान हमेशा, वो मेरी चट्टान हमेशा है सहारा वो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु मुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. है खुदा का एक ही बेटा, है खुदा का, है खुदा का एक ही बेटा, बन गया तेरा वो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु मुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. अब तो सारी दुनिया में बस अब तो सारी दुनिया में बस यीशु यीशु हो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. है दुनिया का राजा यीशु, है दुनिया का, है दुनिया का राजा यीशु साथ तेरे वो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यीशु तुझे प्यार करता ओ हो, यीशु मुझे प्यार करता ओ हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. आपण सर्व उभे असताना देवाकडे लक्ष लावताना महिमा हो तेरी सर्वांना येणार असे गीत आहे. महिमा हो तेरी आपण सर्व मिळून गाऊया. करते हम तेरी स्तुति
की गहराइयों से करते हम तेरी स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे। यीशु तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी।
कर परमेश्वर पिता, तूच आमचा प्रभू आहे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, आजचा दिवस तू दाखवला म्हणून तुझे उपकार मानतो परमेश्वर पिता. आमचा सहाय्य कर परमेश्वर पिता. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलेस परमेश्वर पिता. अनेक गोष्टींपासून आम्हाला वाचवलं परमेश्वर पिता. जेव्हा आम्ही पापात पडलो परमेश्वर पिता, तू आम्हाला बाहेर काढला परमेश्वर पिता. तरी पण परमेश्वर पिता आम्ही पापात पडलो, उठलो परमेश्वर पिता. तू आमचे सहाय्य करता झाला परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, आता जे वचन आम्हाला भेटणार आहे परमेश्वरा, ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर पिता तू रुजू होते परमेश्वर पिता. परमेश्वर पिता आमचं सहाय्य कर परमेश्वर पिता. तुझ्या विना या सृष्टीत कोणीच नाही परमेश्वर पिता. तू आम्हाला रचला आहे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, तू आमचं सहाय्य करताय परमेश्वर पिता. इथं परमेश्वर पिता जितके लोक आहे परमेश्वर पिता, या मंडळीचं तू सहाय्य करता परमेश्वर पिता. आम्हा सगळ्यांना तू आशीर्वादित कर आणि परमेश्वर तुझ्या वचनावर आम्हाला चालव परमेश्वर पिता. आणखी मागण्यासाठी काही नाही परमेश्वर पिता, सर्व काही देणारा बाप तूच आहे. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. काय काय आतापर्यंत रोमकरास पत्रामध्ये झालेलं आहे, काय काय आपण शिकलेलो आहोत, काय उजळणी करता येईल. जर आम्ही एक माग पाहिलं, फ्लॅशबॅक मध्ये गेलोत, किती संदेश झाले आतापर्यंत रोमकरास पत्रावर? 5. ओके, येस, बरोबर आहेत. 5 संदेश झालेत. कसा अभ्यास केला आपण रोमकरास पत्राचा? कोण सांगेल? कसा अभ्यास केला आपण? त्याची विभागणी केली आपण ना. रोमकरास पत्र याची विभागणी केली. कोणते 2 मुख्य विभाग त्याचे केले होते आपण? आवाज नाही येते, बोला. पहिला विभाग कोणता आहे? 1 ते 11 अध्याय. काय नाव दिलं आपण या विभागाला? तत्व प्रणालीचा. बरं, दुसरा विभाग कोणता आहे? या प्रकारे 1 ते 11 आणि 12 ते 16 असे 2 विभाग आपण केले. मग या 2 विभागांवर आपण मनन करत असताना आतापर्यंत किती विभाग झाले आपले? किती विभाग झाले अभ्यासून? तुम्हीच सांगितलं 1 ते 11. पहिला विभाग किती अध्याय झाले? 11 अध्याय झाले. म्हणजे आताशी आपला फक्त एक विभाग आपला पूर्ण झालेला आहे. मग या पहिल्या विभागामध्ये आम्ही काय काय पाहिलं? आम्ही रोमकरास पत्राची प्रस्तावना पाहिली, ज्यामध्ये पावलाचं जीवन, पावलाविषयी, त्याचप्रमाणे रोम येथील ख्रिस्ती मंडळीविषयी आणि सुवार्तेविषयी आम्ही अभ्यास केला. आणि मग त्यानंतर आपण पाप्याचं तारण हे हेडिंग घेऊन, म्हणजे प्रस्तावना जी आहे 1 ते 17 आणि मग 18 ते संपूर्ण 8व्या अध्यायापर्यंत आपण एक टायटल त्याला दिलं, एक शीर्षक त्याला दिलं. आणि ते शीर्षक होतं की पापी व्यक्तीचं तारण, पाप्याचं तारण. आणि ह्यावरती मनन करत असताना, या शीर्षकावरती, या विषयावरती मनन करत असताना आपण 3 संदेश त्यावरती पाहिले. 3 प्रकारे आपण त्या अध्यायांचा अभ्यास केला, ज्यामध्ये आम्ही सर्वात पहिले जे आम्ही पाहिलं की मानवी दुष्टता व दैवी कृपा, हा आपण एक पहिला जो संदेश त्यामध्ये आहे तो आपण पाहिला. त्यानंतर दुसरा जो आपण पाहिला की विश्वासाद्वारे बचाव व पवित्र आत्म्याद्वारे पवित्रीकरण. आणि तिसरा जो होता तो धार्मिकाची शाश्वती, धार्मिकाला असणारी खात्री. या प्रकारे आपण तो पाहिला. मागच्या रविवारी आपण 9 ते 11 या 3 अध्यायांवरती मनन केलं. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे 3ही अध्याय जे आहेत हे पावलाने जणू काही इस्रायल लोकांसाठी वेगळी करून ठेवलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून दैवी सार्वभौमत्व व मानवी इच्छा यावरती आपण मागच्या रविवारी अभ्यास केला, ज्यामध्ये आम्ही इस्रायल लोकांचा भूतकाळ, इस्रायल लोकांचा वर्तमान काळ आणि इस्रायल लोकांचा भविष्य काळ यावरती आपण मनन केला. या प्रकारे आतापर्यंत आपण रोमकरास पत्र यावरती अभ्यास केलेला आहे.
आमचा प्रयत्न असेल की पुढच्या रविवारी तुम्हाला समोर स्क्रीनवरती एक शॉर्ट नोट तुम्हाला दाखवता येईल, किंवा ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की एक ट्री किंवा एक आराखडा रोमकरास पत्राचा आपल्याला आपण देण्याचा प्रयत्न पुढच्या रविवारी करणार आहोत. दुसऱ्या विभागामध्ये आपण प्रवेश करत आहोत. आजचा आणि पुढचाच रविवार आहे, त्यामुळं थोडंसं आजही वाचन जास्त असणार आहे. 12 ते 16 अध्याय आहे. त्यापैकी आज रोमकरास पत्र 12वा अध्याय ते 15वा अध्याय वचन 13 पर्यंत आपण आपल्या समोर ही वचने ठेवणार आहोत. या प्रार्थना करूया. प्रभु देव बापा, आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. प्रभू, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर. ही तुझी वचने आहेत, या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत विशेष बोल. पवित्र देव बापा, तुझं वचन जे आमच्या जीवनामध्ये आमची सुधारणूक करतं, तुझी इच्छा आम्हाला दाखवितं, ते आमच्यासाठी प्रकाश आहे. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तुझ्या वचनांचं सामर्थ्य आम्हामध्ये आज एक वार पुन्हा तू ओत राजा. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. रोमकरास पत्र 12वा अध्याय, आणि ज्यावेळेस आम्ही 15 ते 13 वचने वाचतो, हा दुसरा विभाग आहे. या दुसऱ्या विभागाला आपण काय नाव दिलं होतं? काय नाव दिलं होतं? ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य, है ना? ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य. आज तोच विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत, ज्यामध्ये आम्ही ख्रिस्ती व्यक्तीचं जे काही कर्तव्य आहे आमच्या रोजच्या जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, ज्या काही गोष्टी आम्ही करायला पाहिजे, ज्या काही गोष्टी आम्ही नको करायला, आम्ही काय करावं आणि काय करू नये याविषयीचं जे स्पष्ट मार्गदर्शन आहे ते आम्हाला या ठिकाणी मिळतं. जर आम्ही रोमकरास पत्र 12वा अध्याय येथून वाचायला सुरुवात केली, 15वा अध्याय 13व्या वचनापर्यंत जर आम्ही व्यवस्थित ही वचने समजून घेतली, या वचनांना आम्ही आत्मसात केलं, आणि जर आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे जर आम्ही आचरण करू लागलो, तर देवाच्या लोकांनो, देवाला हवं तसं जीवन तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःचं सादर करता येईल. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनविण्याचं जे काम देवाचा आत्मा करत आहे, त्याला योग्य प्रतिसाद आम्हाला या ठिकाणाहून देता येतो. फार सुंदर आणि स्पष्ट रीतीने पाऊल यामध्ये आमच्याकरिता मार्गदर्शन तो करत आहे. आणि म्हणून आज आमच्या ख्रिस्ती जीवनाचं परीक्षण करण्याची, आज जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन वाचत आहोत, त्यावर मनन करत आहोत, ऐकत आहोत, तेव्हा आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनाचं परीक्षण करण्याची आणि त्याच वेळेला त्यात सुधारणा करण्याची भरपूर संधी उपलब्ध असणार आहे. आज परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत असताना आमच्या ख्रिस्ती जीवनाचं परीक्षण करण्याची, त्यामध्ये सुधारणा करण्याची भरपूर संधी आमच्यासाठी उपलब्ध असेल. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीची कर्तव्य या विषयाला आज मनन करत असताना आपण 2 भागांमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. 2 भागांमध्ये आपण ही कर्तव्य पाहणार आहोत. पहिला जो भाग त्यामधला असणार आहे तो वैयक्तिक ख्रिस्ती जीवन किंवा वैयक्तिक जी माझी कर्तव्य आहे, पर्सनल, त्यावरती आपण मनन करणार आहोत. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे सामाजिक व नागरी, सोशल अँड सिव्हिल, या 2 भागांमध्ये आपण या विषयाला या 2 विषया म्हणजे या एका विषयाला या 2 भागांमध्ये त्याचा आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून जेव्हा आम्ही वैयक्तिक ख्रिस्ती जीवन याविषयी विचार करतो, तर आम्हाला पाहायला भेटतं त्यामध्ये जर आम्ही 12वा अध्याय वचन 1 आणि 2 जर आम्ही वाचले, तर त्या ठिकाणी पाऊल आम्हाला नवीन जीवित क्रम याविषयी तो आम्हाला सांगत आहे. नवीन जीवित क्रम
काय आहेत ही वचने? म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या 2 वचनांमध्ये पाऊल जो आहे हा नवीन जीवित क्रमाविषयी आम्हाला सांगतो. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे नवीन अशा प्रकारचं जीवन आहे. जर मी माझ्या जीवनामध्ये नवीनपणा नाहीये, माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा बदल नाहीये, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होण्या अगोदर मी जसं जीवन जगत होतो, मी ख्रिस्ती कुटुंबात वाढलो, प्रभूची ओळख असतानाही माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा चांगला बदल, कुठल्याही चांगलं परिवर्तन माझ्या जीवनामध्ये नाही, तर मी त्याला ख्रिस्ती जीवन म्हणावं का, हा एक प्रश्न त्या ठिकाणी आमच्या समोर असेल. ख्रिस्ती जीवन हे काय आहे? हे नवीन अशा प्रकारचं जीवन आहे, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की नवीन जन्म. आम्हाला समजण्यासाठी नवीन जन्म, एक व्यक्ती ज्याने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, या जगामध्ये तो वाढलेला आहे, त्याचं एक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, त्याची एक ओळख तयार झालेली आहे, त्याचा एक स्वभाव आम्हाला पाहायला भेटतो. आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारं चांगलं परिवर्तन, नवीन जन्म, जे काही पूर्वी वाईट होतं, जे काही पूर्वी चुकीचं होतं, माझ्या व्यक्तिमत्वाची घडण होत असताना जे काही चुकीचं त्यामध्ये डेव्हलप झालं, ते सगळं बाजूला निघत आहे आणि नवीन बदल त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, ते आहे ख्रिस्ती जीवन. जर आमच्या जीवनामध्ये कुठलाही बदल होत नाही, तर प्रियांनो, आमच्यासाठी हा मोठा प्रश्न असेल की आमचं जीवन हे ख्रिस्ती जीवन आहे काय? जर आम्ही अजूनही देवापासून दूर, आम्ही अजूनही पापांमध्ये गुंतलेलो, आम्ही अजूनही व्यसनांमध्ये गुंतलेलो आणि आम्ही अजूनही देवाला न आवडणारं जीवन जगत आहोत, तर आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत का? हा आमच्या समोर एक मोठा प्रश्न असणार आहे. पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगतो की ख्रिस्ती जीवन हे नवीन प्रकारचं जीवन आहे, ज्यामध्ये आम्हाला आमची आध्यात्मिक सेवा पाऊल या ठिकाणी सांगतो. पहिल्या वचनामध्ये तो आम्हाला आमची आध्यात्मिक सेवा सांगतो. वैयक्तिक विभागामध्ये आम्ही आहोत, पर्सनल यामध्ये आम्ही आहोत. वैयक्तिक विभागामध्ये आमचं काय कर्तव्य आहे? तर आमची जी आध्यात्मिक सेवा आहे ती आम्हाला करायची आहे. आणि पाऊल त्याविषयी असं म्हणतो की मी तुम्हाला विनवितो. काय करतो तो आम्हाला विनवितो. कशासाठी तो आम्हाला विनवित आहे? तर शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पण करावे. आणि आम्हाला माहिती आहे की एकदा समर्पित केलं की मग ज्याला ते समर्पित केलं ते त्याचं झालेलं आहे, त्यावरती मग त्याचा अधिकार आहे, त्याचा अधिकार आहे. तुम्ही आणि मी आध्यात्मिक सेवेमध्ये स्वतःचं शरीर हे प्रभूला समर्पित करतो. आणि मग आता समर्पित शरीराद्वारे मी माझ्या वासना, समर्पित शरीराद्वारे या जगातल्या गोष्टींसाठी मी धडपडत नाही. मी समर्पित आहे तर मी त्या देवासाठी माझं जीवन जगतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो की ही आध्यात्मिक सेवा आम्ही करत असताना आमच्यामध्ये रूपांतर होत आहे. देवाचा आत्मा आम्हाला बदलत आहे आणि त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? त्याला योग्य प्रतिसाद आम्हाला द्यायचा आहे. पाऊल दुसऱ्या वचनात हे म्हणतो की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. माझं वैयक्तिक कर्तव्य, मला युगाबरोबर समरूप व्हायचं नाहीये. युगाबरोबर समरूप व्हायचं नाही म्हणजे याचा अर्थ हा आहे का की कोणाचे फंक्शन्स अटेंड करायचे नाही, कोणी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं तर त्या ठिकाणी जायचं नाही, असं आहे का त्या ठिकाणी?
असं नाहीये. तर जगामध्ये जे काही वाईट आहे, जे काही चुकीचं आहे, जे काही माझ्या ख्रिस्ती विश्वासाला धरून नाही, त्याला विरोधाभास असं आहे, असं सर्व जे जगात आहे त्याच्याबरोबर आम्हाला समरूप व्हायचं नाहीये. नाहीतर मग असं होईल, पाळक साहेबांनी सांगितलं जगाबरोबर समरूप होऊ नका, आपलं फ्रेंड सर्कल आहे, आम्ही जाणार नाही, आम्हाला कोणी इन्व्हिटेशन देतं, आम्हाला सांगितलं की अशा ठिकाणी जायचं नाही, असं करू नका. जगाबरोबर समरूप होऊ नका मीन्स जगामध्ये जे काही वाईट आहे त्याच्याबरोबर आम्हाला समरूप व्हायचं नाहीये. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ख्रिस्ती जीवन हे नवीन अशा प्रकारचं जीवन आहे. आणि म्हणून हे जे नवीकरण आमच्यामध्ये केल्या जात आहे, हे नवीकरण कोण आमच्यामध्ये करत आहे? देवाचा आत्मा आमच्यामध्ये नवीकरण करत आहे. मग तो आम्हाला बदलत आहे, आमचं रूपांतर करत आहे. कशासाठी आणि कोणामध्ये? आमच्यामध्ये नवीनपणा आणला जात आहे, आम्हाला नवीन याच्यात रूपांतर केल्या जात आहे. म्हणजेच तुम्हाला आणि मला एका साच्यामध्ये फिट करण्याचं, एका साच्यामध्ये बसविण्याचं काम हा देवाचा आत्मा करत आहे. यासाठी की जे तुमचं आणि माझं डेस्टिनेशन आहे, जे स्वर्ग आहे, त्या ठिकाणी आम्हाला राहता यावं, त्या ठिकाणी राहण्याकरिता आम्हाला तयार केल्या जात आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला रूपांतरित केल्या जात आहे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनविण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त कुठं आहे? आम्हाला माहिती आहे की तो आमच्यासाठी जागा तयार करत आहे. तो स्वर्गात आमच्यासाठी जागा तयार करत आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि तो तुम्हाला आणि मला घ्यायला परत येणार आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या सारखं बनविण्याचं काम हा देवाचा आत्मा आमच्यामध्ये करत आहे. आमची वैयक्तिक जबाबदारी आहे की आम्ही त्याला योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही वैयक्तिक या विभागावरती मनन करत असताना आणखीन ज्यावेळेस आम्ही विचार करतो, तर आम्हाला आध्यात्मिक दानांच्या उपयोगाबद्दल देखील पाऊल या ठिकाणी स्पष्टीकरण तो आम्हाला देतो, आमचं मार्गदर्शन तो करतो. आणि आध्यात्मिक दानांच्या उपयोगासाठी आम्ही वचन अध्याय 12 आणि 3 ते 8 मी तुमच्यासाठी वाचत आहे. या ठिकाणी दानांच्या उपयोगाबद्दल पाऊल आम्हाला काय सांगतो? कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगावायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रियांनो, या वचनांमध्ये पाऊल आम्हाला आध्यात्मिक दानांच्या उपयोगाबद्दल सांगत आहे. आणि हा एक फार महत्त्वाचा विषय आहे अभ्यास करण्यासाठी. मंडळीमध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे जी दाणे दिल्या जातात, पवित्र आत्मा ज्या दानांचा वर्षाव मंडळीमध्ये करतो, एकाला सर्व दाणं असं आम्हाला चित्र दिसतं का? मंडळीत एकच व्यक्ती आणि त्याला सर्व दाणं दिलेले आहेत आणि बाकीच्यांना काहीच नाही, असं चित्र आम्हाला दिसतं का? मंडळीमध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची दाणं पवित्र आत्मा देत असतो. देवापासून ती आम्हाला मिळत असतात. कशासाठी? की आम्ही त्यांचा उपयोग मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता, त्याचा उपयोग आम्ही देवाच्या राज्याच्या वाढीकरिता आम्ही तो करावा. मग तुमच्या हे लक्षात येत असेल की दानांच्या उपयोगाबद्दल जेव्हा पाऊल या ठिकाणी सांगतो, तो सर्वात पहिले आम्हाला काय सांगतो माहितीये का? की तुम्ही स्वतःला
अधिक मानू नका. तुम्ही स्वतःला अधिक मानू नका. मला दान मिळालं, माझ्यासारख्या भाषा कोणी बोलत नाही, मी श्रेष्ठ आहे. मी प्रार्थना केली की रोग बरे होतात, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगतो की आम्हाला जी दानं मिळालेली आहे ती आम्हाला स्वतःला उंच करण्यासाठी नाही, यासाठी नाही की आम्ही इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानावं. पाऊल म्हणतो की तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याच्या परिमाणाने. पाऊल आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट शिकवतो की मंडळीमध्ये या दानांचा उपयोग होत असताना एक युनिटी आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. मंडळीमध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी दानं मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला श्रेष्ठ समजून वेगळं होऊ नये, तर त्यांनी एकत्र राहून त्यांनी मंडळीच्या वाढीकरिता, देवाच्या राज्याच्या वाढीकरिता काम करायला पाहिजे. आणि म्हणून पाऊल आम्हाला काय सांगतो की आम्ही एकमेकांचे अवयव आहोत. आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आम्ही एकमेकांचे अवयव आहोत. एकमेकांचे अवयव ज्या अर्थी तो बोलतो त्या अर्थी आम्हाला एकमेकांची गरज आहे. माझं जे शरीर आहे, मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मला पायांची गरज आहे, माझ्या शरीराला हातांची गरज आहे, माझ्या शरीरामध्ये जे अवयव आहेत, जे ऑर्गन्स आहेत, त्यांची गरज माझ्या शरीराला आहे. प्रियांनो, प्रभूला तुमची गरज आहे. प्रभू देवबाप तुमचा उपयोग करू इच्छितो, त्यासाठी तो आम्हाला विविध दानं देतो, परंतु ती यासाठी नाही की आम्ही त्याद्वारे स्वतःला श्रेष्ठ करावं, परंतु ती यासाठी की आम्ही त्याद्वारे त्या देवाचं गौरव करावं. आणि आम्ही एकमेकांना आमची गरज आहे, मला माझ्या बंधूची गरज आहे, माझी गरज त्याला आहे, ह्या प्रकारे प्रियांनो आम्हाला या दानांचा उपयोग आमच्या जीवनामध्ये करायचा आहे. पाऊल म्हणतो की तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानू नका, तर आपण एकमेकांचे अवयव आहोत हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत वेगवेगळ्या कामांसाठी, तसंच मंडळीमध्ये वेगवेगळी दाणे आहेत देवाच्या इच्छेनुसार त्यांचा उपयोग होण्यासाठी. प्रियांनो, आणखीन ज्यावेळेस आम्ही पुढे जातो, आम्ही काय पाहिलं यामध्ये? आम्ही आमची आध्यात्मिक सेवा पाहिली, ज्यामध्ये नवीन जीवितक्रम, ज्यामध्ये आम्ही विचार केला, त्यानंतर दानांचा उपयोग पाहिला. आणखीन एक संदर्भ वैयक्तिक विभागाकरिता, पर्सनल या भागाकरिता आपण वाचूया, ज्यामध्ये प्रकाशाची प्रजा म्हणून आमची कर्तव्य आहे. वैयक्तिक प्रकाशाची प्रजा म्हणून. आणि त्यासाठी 13वा अध्याय 11 ते 14 जी वचने आहेत ती मी तुमच्याकरिता वाचत आहे. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्यास साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामसक्तीत, कलहात व मत्सरात नसावे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. प्रियांनो, प्रकाशाची प्रजा म्हणून जी काही तुमची आणि माझी कर्तव्य आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि पाऊल आम्हाला सांगतो की समय ओळखून हे तुम्ही करा. समय ओळखून. प्रियांनो, आम्हाला कोणता समय ओळखायचा आहे? पाऊल आम्हाला म्हणतो की तुम्ही समय ओळखा की आज आम्ही कुठं आहोत. आज पाऊल आम्हाला सांगतो की जे तारण आहे, आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता तारण आमच्या अधिक जवळ आलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला काय करण्याची गरज आहे? आम्हाला झोपेतून उठण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पाऊल आम्हाला असं म्हणतो की दिवस तो जवळ आलेला आहे, तो तारणाचा दिवस जवळ आलेला आहे. आणि म्हणून अंधकाराची सर्व कामे टाकून आम्ही प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. प्रकाशाची शस्त्र सामग्री आम्ही धारण करावी.
प्रकाशाची शस्त्र सामग्री कोणाला माहित आहे? काय आहे प्रकाशाची शस्त्र सामग्री? कोणी वाचली आहे? कोणाच्या वाचण्यात आली आहे? प्रकाशाची शस्त्र सामग्री काय आहे? वचन. अजून प्रकाशाची शस्त्र सामग्री, आर्मर और वेपन्स ऑफ लाइट, विश्वास. आपण आता एक एक लिस्ट करत गेलो तर फार मोठी लिस्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे. मी विचार करत होतो की शस्त्र सामग्री अशी विशेष दिलेली आहे का? साठे अंकल काय म्हणतात? पवित्र आत्मा. ओके. मी विचार करत होतो की पवित्र शास्त्रामध्ये प्रकाशाची शस्त्र सामग्री अशी यादी कुठे दिलेली आहे का? कोणाच्या वाचण्यात आली का? जर तुम्ही इफिसकरास पत्र जर वाचलं तर इफिसकरास पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये आम्हाला काही शस्त्र सामग्री पाहायला भेटते, ज्यामध्ये तारणाचा मुकुट आहे ना, ती 6व्या अध्यायात आहे. परंतु तिथं हेडिंग प्रकाशाची शस्त्र सामग्री म्हणून नाही. ख्रिस्ती व्यक्तीची शस्त्र सामग्री ती सांगितलेली आहे. परंतु एक एक्झॅक्ट म्हणजे शब्द आणि शब्द प्रकाशाची ही शस्त्र सामग्री आहे याचा मी शोध करत होतो, पण मला काही ती सापडली नाही. कोणाला सापडली तर कृपया मला करेक्ट करा आणि मला सांगा की पाळक साहेब या ठिकाणी प्रकाशाची शस्त्र सामग्री आम्हाला सांगितलेली आहे. पण ज्यावेळेस मी यावर विचार करत होतो तर माझ्या असं लक्षात आलं की प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा म्हणजे नेमकं काय करा? प्रकाशामध्ये चाला आणि प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे त्याला परिधान करा. प्रकाशाची शस्त्र सामग्री आम्हाला काय शिकवते? समय ओळखून हे करा. आता अंधारात चालण्याची वेळ नाही, झोपेत राहण्याची वेळ नाही, निष्काळजीपणाने वागण्याची वेळ नाही, ठेचा खात पडण्याची वेळ नाही. आम्हाला समय ओळखायचा आहे, कारण तो दिवस, तो तारणाचा दिवस आता अगदी जवळ आलेला आहे. आणि म्हणून प्रकाशाची शस्त्र सामग्री तो म्हणतो की धारण तुम्ही करा. आणि पुढे तो त्यामध्ये आम्हाला असं सांगतो की ख्रिस्ताला तुम्ही परिधान करा. ख्रिस्ताला परिधान करणे म्हणजे जणू काही ती जी शस्त्र सामग्री आहे ती परिधान करणे, ती परिधान करणे. देहवासना तृप्त करण्यासाठी तुम्ही तरतूद करू नका. देहवासना तृप्त करण्यासाठी मनुष्य काय करतो माहितीये का? देहवासना तृप्त करण्यासाठी मनुष्य स्वतःला अंधारात घेऊन जातो. येत आहे लक्षात? देहवासना तृप्त करण्यासाठी मनुष्य स्वतःला अंधारात घेऊन जातो, स्वतःला जगापासून लपवण्याचा प्रयत्न करतो. जर आम्ही देहवासना तृप्त करण्याची तरतूद आमच्या जीवनामध्ये करतो तर याचा अर्थ हा आहे की आम्ही अजूनही प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करण्यासाठी तयार नाही. आम्ही अजूनही ख्रिस्ताला परिधान करण्यासाठी तयार नाही. का? कारण आम्ही अजूनही अंधारात चालू इच्छितो, आम्ही अजूनही अंधारात राहू इच्छितो, आम्ही अजूनही अंधारात ठेचाळू इच्छितो, आम्हाला अजूनही ठोकर आम्हाला लागाव्यात म्हणून आम्ही अंधारात राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्हाला आणि मला प्रकाशाची प्रजा म्हटलेलं आहे. प्रकाशाची प्रजा, हा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला परिधान करा. कारण तो म्हणतो की आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. थोडंसं फास्ट जाऊया, दुसऱ्या विभागावरती आपण जाऊया, ज्यामध्ये आम्हाला सामाजिक आणि नागरी जी कर्तव्य आहे ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. 12वा अध्याय आणि 9 ते 21 वचने ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम या ठिकाणी सांगितलेले आहे. ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम.
अध्याय 12 आणि वचन 9 पासून पुढं. आता एक फार मोठी यादी त्या ठिकाणी आहे. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जणांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा, परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा, स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वीट अशी कोणाची फेड करू नका, सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा, शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करेन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. कोणीतरी काउंट केलेत का? कोणीतरी काउंटिंग केली का? किती मुद्दे या ठिकाणी वाचलेत मी? कोणीच काउंटिंग नाही केली? मला असं वाटलं की मी मुद्दे वाचत असताना कोणीतरी काउंट करल, 1 2 3 4 5, परत मी वाचणार आहे. तुम्ही काउंटिंग केली नाही म्हणून. आणि आता काउंट करा किती मुद्दे या ठिकाणी पाऊल आम्हाला सांगतो. ठीक आहे, कान देऊन ऐका आणि ते काउंट करा. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, पवित्र जणांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा, परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा, स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा, शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. किती आहे? किती आहे नंबर? हा, ओके ओके. 21 24 27 29 30 किती आहे? ओके, आता तुम्हा सर्वांना होमवर्क आहे. तुम्हा सर्वांना होमवर्क हा आहे की घरी गेल्यावर परत एकदा यादी वाचा आणि नोट डाऊन करा, एक एक मुद्दा त्या ठिकाणी लिहून काढा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट नंबर मिळेल. आणि मला असं वाटतं की जर मी आता 2 वेळेस तुमच्यासाठी वाचले ना, मी उगाच म्हणजे मुद्दामून 2 वेळेस वाचावं यासाठी नाही वाचलं. आम्ही जेवढं ते वाचणार प्रियांनो, तेवढं ते आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. आम्ही या ठिकाणी 2 वेळेस वाचलेलं आहे. तुम्ही घरी जाऊन परत तिसऱ्यांदा तुम्ही वाचणार आणि तुम्ही ते सगळं प्रत्येक मुद्द्याला नंबरिंग करणार. निश्चित ही बाब आपल्यासाठी
वैयक्तिक रीतीने आशीर्वादित होणार. जो काही आकडा त्या ठिकाणी येईल, 29 असेल किंवा 30 असेल, ठीक आहे, 29 असेल किंवा 30 असेल. आता लक्षात घ्या, 29 असो 30 असो, हे 29 किंवा 30 असतील तर ते तेवढे संदेश आहेत. म्हणजे या प्रत्येक मुद्द्यावर एक संदेश आम्हाला तयार करता येतो. थोडक्या वेळात आम्ही कसा संपवायचा, हे या 30 मुद्दे जे आहेत म्हणजे 30 संदेश ते आहेत. परमेश्वराचं वचन हे किती खोल खोल आणि खोल आहे. परंतु प्रियांनो, या विभागाकडं पाहत असताना जेव्हा ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम आम्ही या ठिकाणी वाचलेत, त्याची यादी आम्ही करणार आहोत. प्रियांनो, 2च गोष्टी मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल, आणि त्या 2 गोष्टी म्हणजे यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे काही नियम सांगितलेले आहेत, प्रियांनो, ते तुम्ही प्रभू करिता करा. ते तुम्ही प्रभू करिता करा. आणि ज्यावेळेस तुम्ही ते प्रभू करिता करता, तुम्हाला दिसून येईल की प्रभू तुमच्यासाठी करत आहे. ख्रिस्त आमच्यासाठी जगला, तो आमच्यासाठी मेला. आता आम्हाला त्याच्यासाठी जगायचं आहे आणि त्याच्यासाठी मरायचं आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवित क्रम हा असा आहे की ज्यामध्ये आम्हाला देवासाठी जीवन जगायचं असतं, आणि काही गोष्टी ज्या आम्हाला समजत नाही त्या आमच्याकरिता देवाला करू द्यायच्या असतात. उदाहरणार्थ, आम्हाला राग येतो, आम्हाला राग येतो. आमच्यापैकी कोणी एका की ज्याला राग येत नाही? मग रागाची पुढची स्टेप काय आहे? मग आम्हाला सूड घ्यायचा असतो, रिवेंज, आम्हाला बदला घ्यायचा आहे आम्हाला राग आल्यानंतर. प्रियांनो, हा भाग जो आहे ना, हा प्रभूला तुमच्यासाठी करू द्या. पाऊल या ठिकाणी आम्हाला अगदी स्पष्टपणे म्हणतो की प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे. देवाच्या लोकांनो, नीट ऐका. जेव्हा तुम्ही तुमच्या वैऱ्यांना प्रभूच्या हातांमध्ये देता आणि त्यांच्या बरोबर प्रीतीने वागता, तेव्हा तुम्ही त्यांना प्रभू करिता जिंकता. हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. जर आम्ही आमच्या वैऱ्याविरुद्ध स्वतः सूड उगवू लागलो तर कदाचित आम्ही त्याच्यावर विजय मिळवू, कदाचित आम्ही त्याच्यावर प्रबळ होऊ, परंतु आम्ही त्याला प्रभू करिता कधीच जिंकू शकणार नाही. जेव्हा आम्ही प्रभूच्या क्रोधाला वाट देऊ, जेव्हा आम्ही आमच्या प्रभूला त्या ठिकाणी काम करू देऊ, प्रियांनो, आमचा प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारा आहे. आणि म्हणून आपल्या वैऱ्यांना देवाकरिता जिंकायला शिका. आपल्या वैऱ्यांना देवाकरिता जिंकायला शिका. एकच माध्यम आहे त्याकरिता, त्यांच्यावरती प्रीती करा, त्यांच्यावरती प्रीती करा. त्यांना वाईट वाटतं या गोष्टीचं की आम्हाला वैऱ्यांवर प्रीती करायला सांगितलेली आहे आणि आम्हाला आमच्या सख्यांवर, आमच्या प्रियजनांवरही अजून प्रीती करता येत नाहीये. आम्ही अजून त्यांचाही स्वीकार करायला तयार नाही. पुष्कळदा मंडळांमध्ये हे चित्र आम्हाला पाहायला भेटतं की आम्ही एकमेकांच्या विरोधात उभं राहतो. आम्ही एकमेकांना तुच्छ लेखण्याचा, मी त्याच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे आणि तो कसा वाईट आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रियांनो, हे ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन ज्यामध्ये वैऱ्यांवर प्रीती करायला सांगितलेली आहे. आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची पातळी वाढवावी लागेल, आमच्या आध्यात्मिक जीवनाची पातळी वाढवावी लागेल. जर आम्ही अजून आमच्या प्रियजनांना क्षमा करू शकत नाही, जर आम्ही अजून आमच्या प्रियजनांना स्वीकारू शकत नाही, जर आम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही, तर आम्ही केव्हा वैऱ्यांवरती प्रेम करणार आहोत? आम्ही केव्हा या पायरीवरती येणार आहोत? आमच्यासाठी महत्वाचं आहे हे परमेश्वराचं वचन आहे, जे आज आम्हा प्रत्येकाला या गोष्टीचं आव्हान करत आहे की आमच्या जीवनामध्ये जे काही दुःखाचे, जे काही वाईट अनुभव आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, प्रभूला त्या ठिकाणी काम करू द्या. तुम्ही तुमच्या वैऱ्यांवरती
प्रीती करा. पहा, परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्याकरिता किती अद्भुत कार्य करणारा तो प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून त्यासाठी जे बंधू प्रेम आहे त्याविषयी पाऊल 13वा अध्याय वचन 8 पासून असं म्हणतो की एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन आहे. ती पूर्णपणे पालन आहे, तुमची आणि माझी ओळख आहे. आणि म्हणून प्रियांनो, एकमेकांवर प्रीती करण्याकरिता आम्हाला शिकायचं आहे. यामध्ये एक मुद्दा सुटतोय मीन्स आपला वेळ झालेला आहे. विश्वासात दुर्बळ असलेल्यांबरोबरची जी आमची वागणूक आहे, करायचं कंटिन्यू की थांबायचं? पुढच्या रविवारला कंटिन्यू करायचं? तुम्ही सांगा. एक मुद्दा राहिलेला आहे म्हणजे आपला हा विभाग संपेल. कंटिन्यू करायचं? नाहीतर मग तुम्ही म्हणाल पाळक साहेबांनी खूप वेळ घेतला, आज आम्हाला घरी जायला उशीर झाला. ओके, विथ युअर परमिशन, तुमच्या परवानगीने आपण संपवणार आहोत, कारण आपल्याला तसंही रोमकरा संपवायचंय. तुम्ही नाही म्हटलं असती तरी मी संपवलाच असता तो मुद्दा. ओके, लवकर आपण तो संपवूया. एक फार महत्वाचा भाग आहे ना ख्रिस्ती जीवनामध्ये. ह्या अडचणींना आपण नेहमी सामोरे जात असतो आणि म्हणून हा फार महत्वाचा भाग आमच्या समोर आहे की विश्वासात दुर्बळ असलेल्यांबरोबर आमची वागणूक कशी असायला पाहिजे. विश्वासात दुर्बळ असणाऱ्यांबरोबर आमची वागणूक कशी असायला पाहिजे. आणि त्यासाठी पाऊल जो आहे हा फार सविस्तर लिखाण करतोय. म्हणजे 14वा अध्याय संपूर्ण आणि 15व्या अध्यायाची सुरुवात याकरिता पावलाने वापरलेली आहे. विश्वासात दुर्बळ असलेल्यांबरोबर आमची वागणूक. प्रियांनो, विश्वासात दुर्बळ म्हणजे आणि विश्वासात सबळ म्हणजे काय आहे? कोणाला म्हणावं विश्वासात दुर्बळ आणि कोणाला म्हणावं विश्वासात सबळ? काय डेफिनेशन्स असतील याच्या? पहिल्याने सांगा की विश्वासात सबळ कोणाला म्हणावं? कोणाला म्हणता येईल? कोणाला म्हणता येईल सबळ? सबळ या शब्दाचा तर अर्थ समजला ना? काय सबळ या शब्दाचा अर्थ? सबळ या शब्दाचा अर्थ ज्याला आपण असं म्हणूया की एक परिपक्वता ज्या ठिकाणी आहे, मॅच्युरिटी ज्या ठिकाणी आहे, स्थिरता ज्या ठिकाणी आहे. मग कोणाला म्हणता येईल की हा विश्वासात परिपक्व आहे? परिपूर्ण नाही म्हणणार आपण, परंतु परिपक्व ज्याला आपण म्हणता येईल आपल्याला, ज्या व्यक्तीला देवासमोर स्वतःची खात्री आहे. विश्वासात परिपक्व ज्या व्यक्तीला देवासमोर स्वतःची खात्री आहे, ज्याला निवड करता येते की काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे, मी काय करायला पाहिजे आणि मी काय करू नये, हे ज्या व्यक्तीला कळतं, ते निर्णय घेत असताना ज्याच्या मनामध्ये संशय येत नाही, जो स्थिर राहतो, त्याला माहिती आहे की तो जे करत आहे ते बरोबर आहे, त्याला शास्त्राचा आधार आहे. याच्याच अपोजिट विश्वासात दुर्बळ असलेली जी व्यक्ती असते ना प्रियांनो, तिला खात्री नसते. विश्वासात दुर्बळ असलेली व्यक्ती ही दुसऱ्यांवरती अवलंबून असते. ती दुसऱ्यांकडे पाहते, तो करतो का मग मी पण करणार, त्याने हे केलं का म्हणजे मला ते करता येतं. त्याला स्वतःची खात्री नसते, तो दुसऱ्यांकडे पाहतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहतो आणि तो नेहमी अडखळत राहतो. त्याने असं का केलं असेल, त्याने तसं का केलं असेल, नेहमी अडखळत राहतो, नेहमी दुविधा मनस्थिती. विश्वासात दुर्बळ असणे. आणि जे ह्या प्रकारे विश्वासात दुर्बळ आहेत, ज्यांना अजूनही देवासमोर स्वतःची खात्री प्राप्त झालेली नाहीये, ज्यांच्या मनात अजूनही संशय येतो, जे अजूनही अडखळतात, प्रियांनो, अशा लोकांबरोबर आमची वागणूक कशी असावी? कारण ते आमच्या मध्ये असतात, आमच्या बरोबर असतात आणि मग पुष्कळदा न कळत आमच्या बोलण्याकडून, आमच्या वागण्याकडून, आमच्या निर्णयांकडून ते अडखळविल्या जातात आणि ही बाब बरोबर नाही. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्ही
1 ते 4 वचने जर वाचली, 14वा अध्याय 1 ते 4 वचने. आता या ठिकाणी अन्ना संदर्भात असं म्हटलेलं आहे, जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा, पण शंका कुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये, कारण देवाने त्याला जवळ केले आहे. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय? तो त्याच्या धण्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल, कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धणी समर्थ आहे. आता या ठिकाणी एक मुद्दा हा आहे की आम्ही हे खायचं का, आम्ही हे खाल्लेलं चालतं का, आम्ही हे खावं का, आम्ही हे खाऊ नये का? आणि मला असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येकाला नेहमीच पडत असतो, आम्ही काय खायचं. आज अनेक लोक अन्नामुळं अडखळतात. अनेक लोक आहेत की जे आज अन्नामुळं अडखळतात. पाऊल या ठिकाणी म्हणतो की आम्ही कोणालाही दोष लावू, तू हे का खातोस, तू हे खाऊ नकोस, आम्ही दोष लावू नये. आम्ही दोष लावणारे कोण आहोत? आणखीन समोरची वचने जर आम्ही वाचली तर दिवस पाळण्यासंदर्भात पण आम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटेल. 5व्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो, तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभूकरिता पाळतो, आणि जो खातो तो प्रभूकरिता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो. जो खात नाही तो प्रभूकरिता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही, आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. या ठिकाणी दिवस पाळण्याविषयी देखील पाऊल या ठिकाणी बोलतो की कोणी मी शुक्रवारलाच उपास करणार, मी शनिवारलाच भक्ती करणार, मी रविवारलाच भक्ती करणार. दिवस पाळण्यावरूनही आज पुष्कळ जण अडखळतात. पाऊल म्हणतो जर एखादा दिवस विशेष पाळायचा तो प्रभूकरिता पाळते, त्याला तुम्ही पाळू द्या, तुम्ही त्याला दोष लावू नका. कारण जो खातो, जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूकरिता करतो. जो खात नाही, जो विशेष दिवस पाळत नाही, तोही प्रभूकरिताच ते करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आमचं जगणं असेल किंवा आमचं मरणं असेल ते प्रभूकरिता आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आणि मी आपल्या स्वतः संबंधाने देवाला हिशेब देणार आहोत. मी माझ्या स्वतः संबंधाने देवाला हिशेब देणार आहे. वचन 12 मध्ये पाऊल अगदी स्पष्ट म्हणतो, तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या संबंधी देवाला हिशेब देईल. मी दुसऱ्याविषयी हिशेब मला विचारला जाणार नाही. तो माझ्याशी वाईट वागला म्हणून मी त्याच्याशी वाईट वागलो, हे उत्तर तिथं चालणार. तिथं हे उत्तर असेल की मी तुला म्हटलं होतं तुझ्या वैऱ्यावर प्रेम कर, तू काय केलंस. मी त्या ठिकाणी हे म्हणू शकत नाही की तो माझ्याशी वाईट वागला म्हणून मी आता त्याच्याशी वाईट वागणार नाही. प्रियांनो, हे उत्तर त्या ठिकाणी चालणार नाही. आम्हा प्रत्येकाला आमच्या स्वतः संबंधाने हिशेब द्यायचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण करावं, आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण करून आम्ही त्यामध्ये देवाच्या इच्छेनुसार आम्ही सुधारणा करायला हवी. वचन 13 पासून ज्यावेळेस आम्ही पुढं वाचतो, पुष्कळशी वचने त्या ठिकाणी आहे, परंतु आपण ती पुष्कळशी वचने या ठिकाणी वाचणार नाही, कारण परत त्यामध्ये थोडंसं रिपिटेशन आहे. काय शुद्ध आहे, काय अशुद्ध, हे करायचं ते करायचं, त्या संदर्भात पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे. परंतु संपवत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जे विश्वासात दुर्बळ आहेत प्रियांनो, त्यांचा भार आम्ही वाहिला पाहिजे. कोणीही स्वतःच्या सुखाकरिता जगू नये, तर जे दुर्बळ आहेत आम्ही त्यांचा भार व्हायला पाहिजे. दुर्बळांचा भार वाहणे म्हणजे काय आहे? पाऊल असं म्हणतो की हे करण्याची मला परवानगी आहे, ते करण्यात काही वाईट नाही, परंतु ते करण्याने जर माझा बंधू अडखळतो तर मी ते करणार नाही. म्हणजेच मी माझ्या बंधूचा भार त्या ठिकाणी वाहत आहे. तुमच्याही जीवनामध्ये पहा, तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमच्या बंधूचा भार वाहण्याची आवश्यकता आहे.
खाण्यासंदर्भात असेल, दिवस पाळण्यासंदर्भात असेल किंवा आणखीन कोणत्या गोष्टी संदर्भात असेल, प्रियांनो, आमचं जीवन, आमचं वैयक्तिक जीवन असेल, आमचं सामाजिक किंवा नागरिक जीवन असेल, प्रियांनो, एकमेकांना उचलणारं, एकमेकांना उत्तेजन देणारं आणि एकमेकांना प्रभूमध्ये वाढवणारं अशा प्रकारचं असं असावं, ना की आम्ही एकमेकांना माग ओढणारे बनावं. आम्हाला प्रभूमध्ये एकमेकांकरिता एक शरीर असं प्रभूने बनवून ठेवलेलं आहे. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आपलं लक्ष जेव्हा आम्ही प्रभूकडे लावलेलं आहे, आज बऱ्याचशा गोष्टी आमच्या कानांवरून गेल्यात, आमच्या मनामध्ये त्या खोलवर रुजवूया. आज प्रभू आमच्याशी वैयक्तिक रीतीने बोलतो, आमच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या तो आम्हाला दाखवतो. आमच्या आध्यात्मिक सेवा आहेत, आमच्यामध्ये असणारं रूपांतर आहे, आध्यात्मिक दानांचा उपयोग त्या ठिकाणी आहे. प्रकाशाची प्रजा म्हणून आमची कर्तव्य आहेत. ख्रिस्ती जीवित क्रमाची फार मोठी यादी पावलाने आमच्या समोर दिलेली आहे. आमच्या जीवनामध्ये आज देवाचा आत्मा अगदी त्या ठिकाणी बोट ठेवत असेल ज्या ठिकाणी आम्ही आमच्या बंधूचा भार वाहिला पाहिजे, ज्या ठिकाणी आम्ही प्रेम केलं पाहिजे, ज्या ठिकाणी आम्ही स्वीकार केला पाहिजे, ज्या ठिकाणी आम्ही देवाच्या इच्छेला समोर केलं पाहिजे. सहाय्य कर दे बापा. प्रभू दे बापा, तू आमचं सहाय्य कर, तुझी कृपा तू पुरव. दे बापा, जेव्हा या दिवसांमध्ये या वचनांवर आम्ही मनन करतो, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. विशेष करून जेव्हा एक वार पुन्हा आम्ही घरी गेल्यानंतर ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम लिहून काढू, दे बापा, तो प्रत्येक नियम आमच्या आचरणात दिसून येईल, तो तुझ्याकरिता असेल आणि तुझं काम त्या ठिकाणी होईल प्रभू. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.